नमस्कार मित्रांनो, मी ट्रॅव्हल येतो ती आता आपला नवीन ब्लॉगला चालू करतो आहे. तर ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे तर फॅमिली चालली आपली फिरायला सगळी. आतमध्ये फॅमिली सगळी मोठी मिनी बस केली आहे, सगळी फॅमिली आहे. तर बघूया, देवदर्शन आहे. कुठे कुठे जायचं मला पण माहीत नाही, त्यांनी प्लॅनिंग केली. मी फक्त इन्व्हॉल्व झालं प्लॅनिंगमध्ये, बाकी कुठं काय जायचं माहीत नाही अजून. बघूया आता काय आतमध्ये गेल्यावर समजेल कुठे कुठे जायचं आहे. तर समजेल आपलं कुठे जायचं, तर सोबत राहा, समजेल काय काय कसं काय करता. तर चला नंतर भेटूया. आपल्याला समजलं कुठे जायचं आहे कुठे नाही. तर अक्कलकोट, गाणगापूर सगळं, अजून काय अक्कलकोट, गाणगापूर आणि आपला इथे कुठे अजून आहे 2-3 स्पॉट आहेत. मला काय माहीत नाही अजून, फक्त 2-3 स्पॉट समजले ते तुम्हाला सांगतो आहे. तर फॅमिलीमध्ये मी जास्त इन्वॉल्व होत नाही. तर आता इन्वॉल्व झालं आहे कारण की आई मला काय बोलत होती की तू चल चल, कारण मी जाणार तर नव्हतो, मला जायचं तर नव्हतं, पण आई बोलते चल माझ्यासोबत येत नाही कधी. तर आता त्यासाठी चाललो आहे. बघूया फॅमिलीसोबत, आपण पण फॅमिलीसोबत पण थोडा टाईम दिला, फॅमिलीला पण टाईम दिला पाहिजे. तर ही गाडी आहे आपली आज, ही गाडी आहे, गाडी सगळे बसलेत. तर बघूया कसा काय काय होतं आपल्यासोबत प्रवास आपला. ही बघा माझी आई, ही बघा ही आई आहे. तर बघूया आता. अजून तर ड्रायव्हर तो दुसरा आहे, आपला हा ड्रायव्हर होता, ह्याची गाडी आहे. तर तो दुसरा ड्रायव्हर आहे त्याचा, तो ड्रायव्हर काय आला नाही. दुसरा ड्रायव्हर आला, ड्रायव्हर आला किंवा निघणार, मग चला सोबत प्रवासात भेटत राहू. तर सध्या आता बघतो कसा काय काय काय. तर बॅगा वेगा टाकून घेतो, ऑलरेडी झालं बाकी सगळं. हा ट्रिपचा मॅनेजमेंट केला नाही, सगळा ट्रिपचा मॅनेजमेंट सगळा यांनी केला नाही. ड्राइवर की बाजू में ये बैठने वाला है. कोण कोण भेटणे वाला आहे. तर चला नंतर भेटत राहूया आपण कसा काय काय होतं. आता मेन पॉईंट आला, मेन मनसोवाचा पॉईंट. हां, मेन मनसोवाचा आता नारळ. मावशी आमची देवाला पाय पडतोय. आणि इकडे अगरबत्ती भेटत आहेत, तेजस आणि कुणाल. तर बघूया कसा नारळ फोडते, बघूया कसा मनसवत आहे. मावशी पण आली आमची मनसवाला वाटतं. मोरया. खालीच लाव, खाली. चला चला आपला नारळ फुटलाय. मावशीनी मनचालो ना आमच्या मावशीने. तर चला नारळ फुटला, तर बसतो वगैरे निघतो, नंतर भेटतो मग तुम्हाला. आपली गाडी निघाली, ही सगळी आपली फॅमिली आहे एवढी. ही माझी आजी, ए मामाजी हात कर. ही पार्टी सगळी बसली. सगळे कॅप्चर होते, सगळे कॅप्चर होते. टीमचा अध्यक्ष पुढे बसलेत, ग्रुपचा अध्यक्ष हायकोर्ट आमचा पुढे बसलाय. मावशी, ए मावशी, ए हात वर कर, तू हात वर कर, तू हात वर कर. हा, आमचा हायकोर्टचा आहे, वकील आहे, सगळे नियम तिथे राखतात. चला इथं आता गाडी निघाली, नंतर भेटूया मग. आता पुढे डायरेक्ट आता कुठे थांबू तिथे. तर आलो आता तुळजापूरला, कारण की आता सकाळी आपले 11:30 काहीतरी 11 वाजता निघालेलो आपल्या बोरिवलीमधून. तर आता पोचलो इथं. तर पूर्ण काय झोपला नव्हता आपला प्रणय भाऊ, वन साईड नड होता, पूर्ण नॉनस्टॉप गाडी चालवली त्यांनी. तर आता आलो, रूम बिम घेतली इकडेच. मंदिर आय थिंक तिकडे आहे, या झाडाच्या पलीकडे आय थिंक तिकडे आहे. तर आता आलो आहे, फ्रेश रूम घेतली, फ्रेश विश होतो, मग दर्शन जातो तिकडे. बघूया आता कॅमेरा मध्ये अलाउड आहे की नाही. अलाउड असेल तर मला दाखवेन कसं काय दर्शन होतं आहे, नसेल तर मग बघूया कसं काय ते करूयात पुढं. तर पहिला दर्शन आपलं झालं आहे, मीच आलो दर्शनाला पहिल्या ठिकाणी म्हणजे इथं तुळजापूरला. तर दुसरा ठिकाण आहे थिंक अक्कलकोट स्वामींचं दर्शन घ्यायला जायचं आहे.
तर बघूया. तर फ्रेश बीस होतो, नंतर भेटतो तुम्हाला आतमध्ये कसं काय 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 ते बघतो, सांगा पहिले समजतो मग तुम्हाला सांगतो. तर पहिले फ्रेश होऊन घेतो, चल नंतर भेटतो मग. आम्ही आतमध्ये आलो आहे मंदिरामध्ये. तर इथं उजव्या सोंडेचा गणपती आहे हे बघा. इथं उजव्या सोंडेचा गणपती आहे. तर आतमध्ये जातो, ही सगळी आपली फॅमिली आहे. तर आतमध्ये जातो, आतमध्ये काय कसं काय काय मला दाखवतो मग आतमध्ये जाऊन डायरेक्ट. चला आतमध्ये जातो. तर हे सगळं आतमधलं वातावरण आहे, हे मंदिराचं पूर्ण वातावरण आहे आतमध्ये. आणि गर्दी बघा, खूप जाम गर्दी आहे. हे वरती पूर्ण लाईन आहे, पूर्ण बिल्डिंग फिरून जायला लागते आम्हाला. आम्ही बॅक कॅमेरा तुम्हाला दाखवतो आहे, पूर्ण फॅमिली बघा लाईनमध्ये आहे. पूर्ण गर्दी, किती गर्दी आहे बघा. या गर्दीमध्येच कंटाळणार माणूस, एवढी गर्दी आहे. तरी पण हे बोलतात कमी गर्दी आहे. मी फर्स्ट टाईम आलो इकडं, गर्दी जामच कमी आहे. चला, एवढं चांगलं दर्शन करतोय मी. आता दर्शनाच्या लाईनीमध्ये उभाच आहे. तर मी काय बघितलं तर बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा काय बोलणार या लोकांना. देवाच्या ठिकाणी पण हेच असे खाऊन टाकतायत. इथे तरी खाऊन नका टाकू, इथे देवाच्या ठिकाणी तरी सोडा. काय बोलणार तुम्हाला आता. बघा तुम्हीच बघा कसं काय 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 टाकले खाऊन. इथे गोवा गुटखा विटका इथं खायचं ठिकाण आहे, तर काय मतलब नाही. तर चला, ही मामी माझी येडे बघत आहे, मामी माझी येड बघत आहे. मी आता कॅमेऱ्यामध्ये बोलतो, ते मामीला वाटतं काय तिने मामीसाठी नवीन आहे, त्यासाठी माझी येड बघत आहे मी. ते त्याला नंतर बघतो, मग भेटतो आतमध्ये दर्शनचा दाखवतो. नंतर उभा आहे, लाईन गर्दी खूप आहे, त्यासाठी लाईन जाम आहे. नंतर भेटतो. तर आतमध्ये दर्शन झालं आपलं. आपण ते कसं होतं दर्शन माहिती आहे की आपल्या लालबागच्या राजाला कसं दर्शन होतं की फास्टमध्ये लोटालोट करतात, की दर्शन प्रॉपर करून देत नाही. एवढा लाईनमध्ये उभ्या राहिलो पण दर्शन प्रॉपर असं दर्शन करून दिलं नाही, की आले फक्त टेकले की लगेच लोटत होतं. त्यामुळे काय शूट करायला भेटला नाही. ते दर्शन झाले, बाहेर आलं. आता तर थोडाफार बाहेर पण मंदिर आहेत, बाहेर पण देवाचे स्थान आहे, ते पण दाखवले तुम्हाला, बघितलं तुम्ही. चला आता बाहेर जातो, पहिले खाऊन घेतो, काही खाल्लं नाही. पहिले बाहेर जातो काहीतरी खातो, कारण की भूक लय जाम लागले. पहिले खातो, त्याशिवाय कॅमेरा फोन पकडायला पण नव्हता, कारण की जाम भूक लागले. तर खातो पहिला. चला, तर तुम्हाला माहिती आहे तिची, तुम्ही रीलमध्ये बघितलं असेल, तिथं दगडावर कॉईन ठेवते करतात, चिंतामणी दगड. ते बघा इथे चिंतामणी दगड, चिंतामणी दगड इथे सगळे ते करतात. चिंतामणी दगड आता इकडे करतात. तर तो तिथे चिंतामणी दगड आहे. तर मी जातो बाहेर, कारण की आता मी जात नाही, खूप लाईन आहे तिथे, लाईन खूप तिथे आहे. त्याच्यामुळे का मी करत नाही, मी जातो बाहेर पहिले. आता भूक लागली मला, मी जातो बाहेर. चला, तर आलो आहे मी डायरेक्ट इथं आलो, डायरेक्ट गाडीमध्ये आलो, कारण की मला तिथं पूर्ण डिहायड्रेट झाला मी पूर्ण. कारण की काय खाल्लेलं नव्हतं सकाळपासून, होतं एक चिवडा सकाळी नाश्ता केला, थोडासा चिवडा खाल्लेला, बाकी काय नाही. त्यानंतर मग पूर्ण पाणी पण नव्हतं पिलेलं. तर थोडा बाहेर निघालो, कसं दर्शन केलं, ते पण दर्शन प्रॉपर दर्शन झाला नाही, कारण की ते आपल्याला लालबागच्या राजाला दर्शन होतं, तसा इथं दर्शन झाला की फक्त आले की ढकल नुसते धक्का मारतात. प्रॉपर दर्शन करून दिलं नाही. आणि फोन, कारण की फोन काढेन तर तिथं फोन काढायला पण तेवढा टाईम नव्हता, की फक्त नुसते ढकलत होते. त्याच्यामुळे काही शूट घेतला नाही. तर बाहेर तुम्ही थोडा वेळ बघितला आता. तर डायरेक्ट मी तिथनं आलो, बाकी घरचे सगळे तिकडेच आहेत, मी एकटा आलो, गाडीमध्ये बसलो. आता मग थोडंसं पाणी वगैरे प्यालो आणि इथं आलो, गाडीमध्ये बसलो. आता घरचे येतील मग निघू. आता आय थिंक अक्कलकोटला आहे, स्वामींच्याकडे जायचं आहे. तर आता इथलं दर्शन झालं आहे, तर बघूया तिकडे जाऊया. तर जर ब्लॉग झाला मोठा तर 2 पार्ट बनवेन येते, एका पार्टमध्ये शॉर्टमध्येच पूर्ण हा ब्लॉग संपतो. तर बघूया कसं काय होतं आहे. तर आता जरा मी गाडीमध्ये आलो, थोडा शांत पडतो थोडा. बाकी आपली प्रणय पण तिकडे झोपला पाठी आहे बघा, प्रणय पण झोपला आहे. आणि भाऊ आत्ताच झोपून उठला आहे. तर मी पण थोडा आराम करतो, मग घरचे आले की परत हे होऊया, निघायचं आपल्याला. तर त्यामुळे थोडा आराम करतो. चला, नंतर पुढच्याच तेवढं स्वामींजीकडे भेटूया अक्कलकोटला. बाय. आता गाडी जेवायला थांबवली आम्ही, जेवण मागवलं आहे बघा, व्हेज थाळी. जेवतो आणि मग तुम्हाला आता डायरेक्ट अक्कलकोटला जाऊन भेटतो. तर पहिले जेवण घेतो, भूक लागले, खतरनाक होते, नंतर भेटतो भाऊ. तर आलोय आता स्वामींची, ते स्वामींच्या मठामध्ये आलोय. तर माझा शर्ट बघाल तुम्ही, SPLचा आहे. आपले एरियावाले सगळे ओळखतील SPLचा, कारण की माझा शर्ट गाडीमध्ये राहिला. मी इकडे चौकशी करायला उतरलेलो, कारण की गाणगापूरला जायचं, तर पुढं आपली गाडी जात नाही.
कारण की बॉर्डरच्या पुढे दुसरी गाडी करायला लागते. तर गाडी गेली पार्किंगला, माझ्या हात राहिला तर काय SP जिंदाबाद. तर हा सगळा इथला सगळा ॲटमॉस्फिअर आहे आपला ह्याच्या मठात इथला. तर बघूया आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही म्हणतो ना, बघूया पुढे जाऊन सांगतो कसं काय ते. पुढे जातो पहिला. फोन आल्यावर नव्हता तरी पण गपचूप व्हिडिओ काढले. तुम्ही बघा आता टाकले मी तर बघा तुम्ही आता. तरी ओरडले मला तरी काढले व्हिडिओ. तर सगळी फॅमिली फोटो काढते. तर झालं दर्शन. फोन आतमध्ये आलं नव्हतं तरी गपचूप व्हिडिओ काढले मी. तर बघा तुम्ही. जातो पुढे कसं काय काय अजून इथले काय काय दाखवायला भेटते ते दाखवतो तुम्ही. तर बघूया रात्रीचं कसं काय होतं. तर नंतर भेटतो तुम्हाला. जरा बघतो यांना सांभाळतो. इकडे तिकडे झाले सगळे घरचे, त्यांना गोळा करतो पहिला. फायनली सगळा दर्शन वगैरे झालं आपलं करून. तर चाललो आता इथनं रूमवर. आता रूम घेतलेली कुठं काय माहीत नाही, पण जर आता रूमवर जातो मग जेवायचं वगैरे. मग आजचा दिवस संपला मग उद्या परत आपल्याला जायचं आहे गाणगापूर, पंढरपूर आणि मग जेजुरी. असे 3 स्पॉट आहेत उद्याचे. तर बघूया आता रूमवर जाऊन कसं काय होतं, काय काय प्लॅनिंग होते, आज काय चेंजेस होते ते तुम्हाला सांगतो. तर पहिले जाऊन रूमवर जातो. नाही तर पहिले मेन जातो गाडीत. गाडी कुठे मला माहीत नाही. सोमला माहिती आहे गाडी कुठे? माहिती आहे सोमला, माहिती आहे. सोम मला घेऊन देईल. तर चला गाडी पहिले गाडीची जातो आणि नंतर मग रूमवर जातो. तर चला. तर आता आलो पंढरपूरमध्ये. तर आता इथे झोपतो. इथं रूम घेतला आहे एक नाही. इथे वरती आपला रूम आहे 3rd फ्लोअरवर. 3rd फ्लोअरवर रूम आहे. रूम घेतला आहे. आता थोडा जेवायला जातो, जेवतो वगैरे आणि मग झोपतो. मग बाकी उद्या काय ते दर्शन करायचं आपल्या विठ्ठलाचा. तर उद्या दर्शन करतो. तर उद्या तो दोन्ही एकाच ब्लॉग बनवतो दोन्ही याचा. चला आज झोपतो, थकलो आहे. जेवतो जाई झोपतो. तर उद्या डायरेक्ट सकाळी भेटूया. चला. आता सकाळ झाले, दुसरा दिवस उजाडला आहे. तर सगळ्यांना पहिले सुप्रभात. तर आलो आहे ते चंद्रभागेच्या इथे. इकडे चंद्रभाग आहे आणि समोर इस्कॉनचं हे आहे बघा. इस्कॉनचं टेम्पल आहे, इस्कॉनचं मंदिर आहे. तर आता आलो इथे जरासा पाणी पिणे डोक्यावर घेतो, शुद्ध होतो आणि मग लाईनीमध्ये लागतो. तर लाईन खूप आहे आणि आपली सकाळ गाडी आपली झाली आहे थंड. कारण की बॅटरी पूर्ण डाऊन जायचं. सकाळ धक्का मारत होता, धक्का मारला आहे ना, गाडी स्टार्ट नाही आली अजून. तो आपला प्रण आहे जाऊन करतो आहे. तर जरा शुद्ध होतो. एका इकडे जवळ नदी किनारी. चला इकडे फोन तर आतमध्ये अलाउड नाही. फोन सगळे जमा करून घेतात इथं. तर फोन जमा होईल त्यामुळे काय दाखवू शकत नाही. तो थोडा शुद्ध वगैरे होतो. नंतर पुढे आता जेजुरीला जायचं आहे. जेजुरीला गेलो तो जाणार आहे मी, बघूया. तर चला. तर पाणी सपोर्ट मी मला ते सवय चप्पलच घ्यायची. हाय गाइस, हम लोग आ गए अभी शुद्ध होने के लिए. शू टाइम भिजली माझी. चला नंतर डायरेक्ट चालू आहे आता पुण्यामध्ये. म्हणजे पुण्यामध्ये जेजुरीला चाललो आहे. तर गाणगापूर कॅन्सल झाला की आम्हाला लेट झाला, त्याच्यामुळे तिकडे गेलो नाही. चाललो आहे इथला दर्शन झाला. कुठे आता दर्शन केलं विसरलो मी पण. तर विसरायची मला सवय लागली. आता कुठं दर्शन केला? पंढरपूरला फोन अलाउड नव्हता कारण की फोन जमा केलेला. तर फोन अलाउड नव्हता, तिथला काही शूट केला नाही. डायरेक्ट आता निघालो आहे. चाललो आता जेजुरीवरनं मग बघू कुठे फिरायचं, नाही तर डायरेक्ट घरी. तर इथनं जेवतो. तर जेवायला थांबलो आहे. हे असं का? तर मी ड्रायव्हिंग करत होतो मी, त्यासाठी असं टी-शर्ट घातला आहे. SPL जिंदाबाद. तर चला जेवतो नंतर तुम्हाला भेटतो. मी इथे जेवायला आलेलो. दादा आपला कसा काय हॉटेलचं काय नाव सांगायचं आहे? आपलं यूट्यूब चॅनल आहे. हां, त्यासाठी त्यात काय बोला 2 शब्द. आपला कसा काय हॉटेलचा ॲड्रेस सांगा. हॉटेल कुठे आहे आपलं? हॉटेल पंढरपूर रोडला पिंपरेर गावात आहे. पलटणपासून 10 किलोमीटर. पांडुरंग व्हेज खानावळ. दादा एक नंबर हॉटेलचं जेवण एकदम चांगलं, सगळ्यांना आवडलं. आपल्या यांना पण आवडलं सगळ्यांना. आणि आम्ही पण जेवलो आता इथं. ते एक नंबर वाटला. हे सगळे त्यांचे स्टाफ आहेत. मिसेस आहे त्यांची, हे ओनर आहेत, त्यांची मिसेस आहे. तर धन्यवाद दादा जेवणाबद्दल. चांगलं होतं जेवण. ते चला तुम्हाला हॉटेलचं नाव दाखवतो. अरे हा माझी येड बघ. हे बघा
तर आता ट्रॅव्हल ऋतिकचा सध्या आराम करतोय, तर त्याच्या जागी मी आलोय. माझा आयडी वगैरे काही नाही, फक्त माझा इन्स्टा आयडी विकी सालवी. मी रोहित शर्माचा फॅन आहे. आमची पूर्ण फॅमिली आहे. ते हे फॅमिली आहे करा, हे फॅमिली आहे करा. आणि आम्ही जेजुरीला आलोय देवस्थान साठी. वर आम्हाला पायरीवर देते जेजुरीला. आणि त्याला पण आपण वर भेटू आपण. VIP तिकीटसाठी जातात, कारण की आम्हाला गर्दी आहे, तर आम्ही VIP साठी तिकीट घेतला. तिकिटाचे पैसे आहेत तर 200 रुपये. तर ब्लॉगचा एंड करायचा राहिला होता, तर ब्लॉगचा एंड करायला मी विसरून गेलो, कारण की मी जेजुरीला तर काय गेलो नाही मी. कारण की भाव लोक गेले, माझा फोन घेऊन गेले. मी आतमध्ये गाडीमध्ये झोपलेलो, कारण की माझी जायची कॅपॅसिटी नव्हती. लय झोप करत होती, कारण की कंटिन्यू जागा होतो. तर काढलेत ते माझ्या 2 भावाने व्हिडिओ काढलेत, ते टाकलेत मी. बघा तुम्ही कसे केलेत त्यांनी. तर चला ब्लॉग कसा झाला कसं नाही ते मला कमेंट करून सांगा. तर चला ब्लॉग इथे संपवतो, जाहीर करतो. चला टाटा बाय बाय.